परवाच्या एका व्हिडिओमध्ये एका सायकोलॉजी मी सांगितली होती की जी मी जास्त फॉलो करते. दुसऱ्याचीच आहे, ती काय माझी वैयक्तिक नाही. आणि त्याच्यावर एका मित्रानं मला सांगितलं की बाबा तू मला ती सायकोलॉजी एक्सप्लेन करून सांग, व्हिडिओतून सांग. ते सायकोलॉजी अशी होती, जगातलं एक कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही व्यक्ती हा चांगला किंवा वाईट, तो फक्त चांगला किंवा फक्त वाईट असा नसतो. तो चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकार असतो. मग ते आपण व्यक्तीच्या बाबतीत असू दे किंवा गोष्टीच्या बाबतीत असू दे. आपण बघा की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल किंवा तो आपला आपण समजा एक दुश्मन टाईपचा असं समजत असेल, तरी ते आपल्याला प्रत्येक गोष्ट त्याची आपल्याला खटकत्या आणि त्याच्यातली आपल्याला प्रत्येक गोष्ट त्याची वाईट दिसते. पण ॲक्च्युली तसं असतंय का? किंवा समजा आपण एखाद्या प्रेम करणारा व्यक्ती, आपल्या जवळचा व्यक्ती, त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला छान वाटत असते, चांगली वाटत असते. पण ते खरंच तसं असतंय का? प्रत्येक वेगवेगळी हे असू शकते ना, बदल असू शकते. पण आपण जे बघतोय, त्याच्याकडे जे शोधतोय तेच आपल्याला सापडते. आणि हीच तर हे आहे ना, आपल्याला जे समोरच्यात बघायचं आहे, आपण जे समोरच्यात शोधणार आहे तेच आपल्याला सापडणार. तुम्ही चांगलं जर चांगलं शोधायला गेला त्या व्यक्तीचं, तर तुम्हाला सगळं चांगलं दिसेल, तर तुमची वाईट गोष्टीकडे दुर्लक्षच होईल. आणि जर तुम्ही त्याच्याकडे जर वाईट शोधायला लागला, तर तुम्हाला सगळ्या वाईट गोष्टी दिसतील, चांगल्याकडे दुर्लक्ष होईल.